नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विशेष भरती बद्दल सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक आलं आहे। त्या परिपत्रकामध्ये सरकारला लवकरात लवकर भरती करून घेण्यास सांगण्यात आलं आहे। तर हे परिपत्रक का आहे, आदिवासी विशेष भरती नेमकं का आहे, हे सर्व प्रकरण किंवा त्या आदिवासी विशेष भरती विषय सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आदिवासी विशेष भरतीच्या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आदिवासी विशेष भरतीबद्दल नेमकं काय परिपत्रक आहे, त्याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, फॉर्म कोण भरू शकते, कोणकोणत्या विभागामध्ये याची भरती होईल आणि कोणकोणते पदे असतील याविषयी सविस्तर माहिती घेऊ। हे पदभरती एकूण 12,500 पदाकरिता होणार आहे। आदिवासी पदभरती संबंधित हे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक आहे। हे परिपत्रक 13 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात आले आहे। तर या परिपत्रकामध्ये विषय असा आहे की आदिवासी समाजाच्या 12,500 पदाची पदभरती करण्याबाबत। एकंदरीत हे पदभरती 12,500 पदांसाठी होणार आहे। ही पदभरती 2019 मध्येच सुरुवात झाली होती। त्या काळामध्ये 2019 मध्ये कोरोना आल्यामुळे या पदभरतीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने हा जिहार काढून हे पदभरती त्वरित करण्यासाठी सरकारला विनंती करण्यात आली आहे। या परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलं आहे की अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 21/12/2019 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहे। सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीचे रिक्त झालेले पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष पदभरती मोहीम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या त्या रीतीक पदे भरण्याची कारवाई दिनांक 31/12/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे, तसेच गट क व गट ड मधील पदे भरण्याची कारवाई दिनांक 31/7/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 14/12/2022 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत। तथापि अद्यापही सदर विशेष भरती मोहीम राबवून पदभरती केले नसल्याचे डॉक्टर श्री संदीप धुर्वे विधानसभा सदस्य यांनी त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक 3 येथील दिनांक 28/6/2024 च्या पत्रान्वये निदर्शनास आणून दिलेले आहे। सबब या विभागाच्या दिनांक 21/12/2019 व दिनांक 14/12/2022 च्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागाअंतर्गत अद्याप पदभरतीची कारवाई केली नसल्यास ती विनाविलंब तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती आहे। हे परिपत्रक उप सचिव महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे। सामान्य प्रशासन विभागाने या अगोदर देखील 25 जुलै 2024 ला अशाच प्रकारचे परिपत्रक काढलेले आहे। यामध्ये देखील आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची पदभरती करण्याबाबत हे परिपत्रक आहे। तर ही पदभरती लवकरच येण्याची शक्यता आहे। या पदभरतीविषयी पेपरमध्ये देखील आले होते। हे लोकमतची हेडिंग आहे 12,000 पदभरती होण्याची। या सर्व पेपरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावतो, तिथून तुम्ही सविस्तर वाचून घ्या। तर या पदभरतीमध्ये कोणकोणते विभाग आणि कोणकोणते पदे असतील, कोण फॉर्म भरू शकेल याविषयी माहिती बघू। या भरतीमध्ये विभाग बघितले तर जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, वित्त व सांख्यिकी विभाग, महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, शिक्षक भरती, पोलीस भरती इत्यादी विभागामध्ये ही भरती होणार आहे। जिथे जिथे आदिवासी समाजाचे पदे रिक्त असतील त्या विभागामध्ये हे भरती होणार आहे। पदांचा विचार केला तर तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य परिचारिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक,
गृह विभागामध्ये पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, शिक्षक इत्यादी पदे यामध्ये असतील। तर या भरतीसाठी अर्ज कोण करू शकते? तर या भरतीसाठी फक्त आणि फक्त ST कास्टचेच विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि विशेष म्हणजे ST कास्टचे व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे। व्हॅलिडिटी नसल्यास तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा। आदिवासी विशेष भरतीच्या अधिक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।